31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांनी आज रायगडमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळते। अलिबाग, मुरुडसह काशीद, नागाव, किहीम, दिवे आगार येथील किनाऱ्यावरती पर्यटकांची जणू जत्राच फुलल्याचं पाहायला मिळते। सरत्या वर्षामध्ये शेवटचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी समुद्र किनारी हजेरी लावलेली आहे। दिवे आगार किनाऱ्यावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। 2023 या वर्षाची ही शेवटची संध्याकाळ आणि अर्थातच मुंबईसह पुणे आणि महाराष्ट्रातल्या असंख्य पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीला पहिली पसंती दिली। आपण दृश्यांमधून पाहू शकताय। सध्या आता मी जिथे उभा आहे हे दृश्य आहे श्रीवर्धन तालुक्यातल्या दिव्यागर समुद्र किनारपट्टीवरचं। समुद्र किनारपट्टीवरती आपण जर कटाक्ष टाकलात तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। असंच काहीसं दृश्य अलिबागच्या त्याचबरोबर अलिबागच्या निगडीत असणाऱ्या सर्व समुद्र किनारपट्टीवरती पाहायला मिळत आहेत। एकूणच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनारपट्टीला पहिली पसंती दिली आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुका असेल, मुरुड तालुका असेल, अलिबाग तालुका असेल, उरण तालुका असेल, या चारही तालुक्यातली समुद्र किनारपट्टी पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।